जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. हे गाणं मला आठवतंय कारण गेले कित्येक महिन्यापासून मी सारखं हेच सांगत होतो की व्याजाचे दर पीकलाय, व्याजाचे दर कमी होतील म्हणून गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करा. काल फेडची FOMC मीटिंगमध्ये पॉवेल साहेबांनी क्लिअर कट डिरेक्शन्स दिल्या की लवकरच व्याजाचे दर कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळं विजन मनी मंत्राच्या शेकडो नव्हे हजारो इन्व्हेस्टर्सनी जे गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत मागच्या काही महिन्यामध्ये त्याचे चांगले रिटर्न्स मिळायला सुरुवात होतील. FD मध्ये आपण 6-7-8% किंवा पोस्टामध्ये कोऑपरेटिव्ह बँकमध्ये इथं पैसे ठेवण्यापेक्षा सध्या हे जे इंटरेस्ट रेट सायकल आहे याचा फायदा घेऊन आपण जर गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या तर आरामात 10-12% रिटर्न्स आपल्याला इझिली जनरेट होईल. मागच्याच आठवड्यात मी म्हटलं होतं की ती शेवटची संधी आहे आणि झालंही अगदी तसं. आता मी म्हणेन ती अगदीच शेवटची संधी आहे. जर अजूनही आपण पैसे पोस्टात, FD मध्ये, कोऑपरेटिव्ह बँकेत असं ठेवले असतील तर ते जर गिल्ड फंडमध्ये शिफ्ट केले तर आपल्याला अगदी सेफली 10-12% किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा परतावा इझिली मिळू शकेल. इन्व्हेस्टमेंट हे एक आर्ट आहे, फ्युचरिस्टिक बघायला पाहिजे. नाहीतर पुढच्या वर्षी परत तुम्ही म्हणाल की मागच्या वर्षी अमितनं सांगितलं होतं त्यावेळी जर FDचे पैसे मी गिल्ड फंडमध्ये टाकले असते तर 7%च्या ठिकाणी 12% मिळाले असते. सो ऍक्ट नाऊ.